शरीरातील प्रोटीन, आयरन वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे हुलग्याचं सूप एकदम बेस्ट आहे। 7 days 7 हेल्दी आणि टेस्टी सूप रेसिपी मध्ये आजची ही 7वी सूप रेसिपी शेअर करत आहे। इथे मी 1 वाटी हुलगे घेतलेले आहेत, याला काही जण कुळीत सुद्धा बोलतात। आता हे 1 वाटी हुलगे पहिल्यांदा कढईमध्ये भाजून घ्यायचे। फक्त 2-3 मिनिटं मी भाजून घेतलेले आहेत। भाजलेले हुलगे थंड झाल्यानंतरून त्याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची। ही पावडर तुम्ही एका बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता। हे कुळीत सूप बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप ऍड केलं। तूप गरम झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा जिरे, 3-4 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे कुळीतचं पीठ टाकायचं आणि हे भाजून घ्यायचं। तुपामध्ये हे सर्व भाजून झाल्यानंतर आता इथे मी 2 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि कढईवर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं हे सूप असं शिजवून घ्यायचं। तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असेल तर हे सूप नक्की करून बघा। याचे फायदे मी कॅप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत। कुळीत सूप तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका।